राष्ट्र सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या जवानांना संघटित करून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी स्थापन झालेल्या शिवनेरी माजी सैनिक संघाचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा 14 फेब्रुवारी 2026 रोजी जय हिंद पॅलेस या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। याप्रसंगी परिसरातील माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय, वीर नारी, वीर मातांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। कार्यक्रमाची सुरुवात शहीदांना अभिवादन आणि सामाजिक बांधिलकीनं झाली। यावेळी डॉक्टर लहू खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुलवामा हल्ल्यातील वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। अवघ्या 2 वर्षांच्या प्रवासात या संघटनेनं 325हून अधिक सभासदांची नोंदणी केली असून यात तिन्ही दलांसह अर्धसैनिक दलाच्या जवानांचा देखील समावेश आहे। पेन्शन, वैद्यकीय सेवा आणि कौटुंबिक समस्यांसाठी पुणे मुंबईला जावं लागणाऱ्या सैनिकांसाठी नारायणगाव येथे अद्ययावत कार्यालय उपलब्ध करून देण्यात आलंय। या सोहळ्यात वीर माता व योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला। 31 माजी सैनिक, विधवा महिला तसेच वीर मातांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला। तसेच 1965 आणि 1971च्या युद्धात प्रत्यक्ष रणभूमीवर पराक्रम गाजवणाऱ्या योद्ध्यांचा गौरव करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। दिल्ली येथे पंतप्रधान व राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव झालेले पर्यावरण रक्षक हवालदार रमेश खरमाळे आणि वेटरन्स अचिव्हर अवॉर्ड विजेते संघटनेचे अध्यक्ष नायक एकनाथ वाजगे यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात बोलताना डॉक्टर लहू खैरे यांनी सांगितलं की जीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल लवकरच माजी सैनिकांसाठी ECHS अंतर्गत एम्पॅनल करण्यासाठी प्रयत्नशील आहे। तोपर्यंत सर्व माजी सैनिकांना रुग्णालयात मोफत सल्ला सेवा दिली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली। वर्धापन दिनानिमित्त मोफत वैद्यकीय शिबिर, देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आणि महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। यावेळी लकी ड्रॉ आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांनी सोहळ्यात रंगत आणली। नेव्हीतील निवृत्त पेटी ऑफिसर प्रवीण शेळके यांच्या निस्वार्थी सेवेचा उल्लेख करताना त्यांच्या मातोश्री भावूक झाल्या। या कार्यक्रमाचं उत्कृष्ट सूत्रसंचालन माजी सैनिक सुरेश भोर, रमेश खरमाळे यांनी केलं, तर उपस्थितांचे आभार माजी सैनिक डोंगरे यांनी मानले। आजचे प्रमुख पाहुणे आणि जे नुसते डॉक्टर्स नाहीत तर समाजसेवकही म्हणतो मी तुम्हाला, कोरोनाच्या काळात अत्यंत मोठं काम डॉक्टरांनी केलं आहे ते डॉक्टर लहू खैरे, आमचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि सगळे पदाधिकारी तसेच सगळे माजी सैनिक बांधव, आज आपल्या संघटनेचा म्हणजे शिवनेरी माजी सैनिक संघाचा दुसरा वर्धापन दिन, त्या वर्धापन दिनाची प्रस्तावना सादर करताना मला आनंद होतोय। संघटनेचं छोटंसं रोपटं 2024 मध्ये लावलं गेलं, आपण वाचलं असेलच। 4 फेब्रुवारी 2024 या दिवशी हरिस्वामी मंदिर नारायणगाव इथं संघटनेची पायाभरणी झाली किंवा ते रोपटं लावलं गेलं। आपल्याला मिळालेले अध्यक्ष, सचिव, खजिनदार सगळी मंडळी आणि आपल्या संघाला लाभलेलं वरदान म्हणेल मी, शेळके साहेब हे अत्यंत नेटाने आणि जोमाने काम करतायत आणि त्यामुळे संघटना अनेक गोष्टींवर आज आपलं एक अचिव्हमेंट संघटनेने केलेलं आहे। या संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना आपले आदरणीय अध्यक्ष श्री एकनाथ वाजगे साहेब यांना माजी सैनिक, आदर्श माजी सैनिक मी म्हणल असा एक पुरस्कार मिळाला। हा आपल्या संघटनेच्या शिरपेचा कोलेला मानाचा तुरा आहे। संघटना माजी सैनिकांसाठी अनेक प्रकारचं काम करते, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम ज्या गोष्टीवर चालू आहे ते म्हणजे ECHS फॅसिलिटी जी नारायणगावमध्ये मिळावी। म्हणजे सैनिक बांधवांना जे पुण्याला पळापळ करायला लागती औषधांसाठी, किरकोळ औषधांसाठी सुद्धा, इमर्जन्सी गोष्ट वेगळी असती, पण अगदी किरकोळ गोष्टींसाठी पुण्याला जावं लागतं, यावं लागतं, वेळ जातो, पैसाही जातो आणि त्यासाठी इथं हॉस्पिटल आपलं असावं, ECHSचं पॅनल्ड हॉस्पिटल, त्यासाठी संघटना खूप प्रयत्न करते। संघटनेमध्ये जे पदाधिकारी आहेत ते खूप प्रयत्न करत आहेत आणि डॉक्टर लहू खैरे यांचा त्यामध्ये खूप मोठा सहभाग असणार आहे, कारण त्यांनी ती आपल्याला तयारी दर्शवली आहे की मी माजी सैनिकांसाठी हे काम करीन।
याबरोबरच संघटना सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा आहे. मग वृक्षारोपण असेल किंवा इतर काही सामाजिक काम असतील किंवा मी म्हणेल की मृतवत झालेल्या समाजाला, ज्याला आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालंय त्या स्वातंत्र्याची किंमत कळत नाही, अशा समाजाला जागरूक ठेवण्याचं काम सुद्धा संघटना करते वेगवेगळ्या दिवसांच्या माध्यमातून. दुर्दैव आहे खरं म्हणजे हे की माजी सैनिकांना करावं लागतं. हे उत्स्फूर्तपणे घडलं पाहिजे आपल्या देशातल्या नागरिकांकडनं, पण आपल्याला आठवण करून द्यावी लागते. पण ते काम सुद्धा संघटनेने हातात घेतलंय आणि ते व्यवस्थितपणे पार पाडलं जाते. संघटनेच्या महिला बचत गटावर सुद्धा काम चालू आहे. अनेक महिलांनी त्याच्यात पुढाकार घेतल्यात. काही गट सुद्धा स्थापन झालेले आहेत. त्यावरही पुढे मोठं काम होणार आहे. शेळके साहेबांचं एक स्वप्न आहे की फायरिंग रेंज आपलं झालं पाहिजे, मुलांना आपण प्रशिक्षित केलं पाहिजे. त्यासाठी सुद्धा प्रयत्न चालू आहेत. आणि अशा प्रकारे हे जे रोपटे आहे हळूहळू वाढ होत एका मोठ्या वृक्षामध्ये त्याचं रूपांतर होतंय. मी सुद्धा कार्याध्यक्ष या पदावर संघटनेमध्ये आहे किंवा होतो एवढ्यासाठी म्हणतोय की मला पाहिजे तसा वेळ खरं म्हणजे संघटनेसाठी देता येत नाही. त्यासाठी संघटनेची मी माफी मागतो. पण जी मंडळी काम करतायत आणि संघटनेने पुढे जावं ही माझी सुद्धा इच्छा आहे. त्या सगळ्या मंडळींना माझ्या खूप शुभेच्छा आहेत. तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा आहेत. माझे सैनिक आहेत तिथे कुठल्याही प्रकारचं राजकीय असं काही नाही आहे. तर माजी सैनिक झाल्यानंतर जे काही प्रॉब्लेम होतात दोन वर्षापूर्वीच्या अगोदर किंवा 3 वर्षापूर्वीच्या अगोदर जी आपल्याला पेन्शन भेटत होती ती डायरेक्ट आपल्याला बँकेमध्ये यायची, ती CPPC द्यायची. परंतु काही कारणाने त्याच्यामध्ये पश नावाचं एक पोर्टल तयार करण्यात आलं आणि ती पेन्शन आपल्याला पशमधून मिळायला लागली. पण त्या पशमधून मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक त्रुटी जाणवायला लागल्या. तर त्या त्रुटी आपण मॅक्झिमम कमी करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामध्ये जसं फॅमिली डिटेल्स अपडेट वगैरे, त्याच्यानंतर फॅमिली नेम, डेट ऑफ बर्थ. तर माझी एक रिक्वेस्ट आहे सर्वांना की आपला PPO सर्वांनी चेक करा. त्यामध्ये फॅमिली डिटेल्स, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ फॅमिलीचे आहे का नाही ते सर्व पहा. कारण ते जर नसेल तर आपल्याला फॅमिली पेन्शन इनिशिएट करता येणार नाही. तर ज्या वेळेला ऑफिसमध्ये माझे सैनिक येतात त्यामध्ये मी तेच पाहतो की मॅक्झिमम फॅमिली डिटेल्स, फॅमिली नेम चुकलेले नाही का नाही, तर डेट ऑफ बर्थ वगैरे. तर प्रत्येकाने ते आपला PPO चेक करा. त्याच्यानंतर ECHS कार्ड आपल्याकडे सध्या पॅनल हॉस्पिटल नाही आहे, परंतु डॉक्टर लव खैरे यांच्या माध्यमातून ते लवकरच नारायणगावमध्ये होणार आहे आणि त्याचं पूर्ण करस्पॉन्डन्स तयार झालेलं आहे. तर ते आम्ही दिल्लीला लवकरच पाठवणार आहोत. पण इन बिटवीन सपोज इमर्जन्सीमध्ये जर आपल्याला काही होत असेल तर 24 तासामध्ये तुम्ही मला कळवा. मग त्याच्यानंतर आपण पूर्ण रिपोर्ट खडकी ECHSला पाठवू आणि तुमचा जो इमर्जन्सी क्लेम आहे तो पास होऊन जाईल. कारण आपल्याजवळ कुठलेही इम्पॅनल हॉस्पिटल किंवा पॉलिक्लिनिक नाही आहे. सेकंड जे एज्युकेशन क्लेम असतात, CA चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स किंवा पायमेट्रो स्कॉलरशिप, पण बरेचसे माजी सैनिकांना ते माहीत नाही आहे की प्रत्येक वर्षी मुलांना पहिली ते ग्रॅज्युएशन 12,000 रुपये भेटतात आणि त्यानंतर जे PM स्कॉलरशिप असतात, जे व्यावसायिक प्रोफेशनल बोलतात त्यांच्यासाठी मुलीला 36,000 रुपये आणि मुलाला 30,000 रुपये ते एज्युकेशन अलाउन्स भेटतात. तर माझी विनंती आहे की प्रत्येक माजी सैनिकांनी ज्यांची मुले पहिली ते ग्रॅज्युएशन किंवा प्रोफेशनल कोर्स करतात त्यांनी याचा फायदा घ्यावा. सेकंड मॅरेज ग्रांटमध्ये माजी सैनिकांच्या पहिल्या 2 मुली, आता तो ग्रांटमध्ये वाढ झालेली 50,000वरून 1,00,000 रुपये झाले. तर पहिल्या 2 मुलींच्या लग्नासाठी हे ग्रांट केंद्रीय सैनिक बोर्ड देतं. मग त्याचा पण फायदा माजी सैनिकांनी घ्यावा. सेकंड आपला CHD AFD पोर्टल आहे सैनिकांसाठी. तर बाहेर आपण 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर गाडी घेतो तर त्या आपल्या CHD मधून घ्यावा. खूप कमी वेळामध्ये त्या पास होऊन जातात. कुठल्याही प्रकारे पुण्याला जायची गरज पडत नाहीये. फक्त एक परचेस ऑर्डर घेण्यासाठी तुम्हाला एकदा जायला लागेल CHD मध्ये. बाकी सर्व काम आपल्या ऑफिसमधून केले जाईल. त्याच्यानंतर कार्ड रिन्युअल असेल, कार्ड रिन्युअल सुद्धा आजकाल ऑनलाईन झालेलं आहे. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक वर्षी जिल्हा पुण्याला किंवा CHD मध्ये जायची गरज नाहीये. ते सुद्धा आपल्या ऑफिसमधून केलं जाईल. आणि एक सर्वात मोठं, मी जेव्हा ऑफिसमध्ये बसतो माझ्याजवळ असे जवळजवळ 5 ते 6 आपले माझे सैनिक आले जे सायबर क्राईममध्ये अडकलेले आहेत.
सायबर क्राईम सर्वात मोठा प्रॉब्लेम झालेला आहे की छोट्याशा आमिषाने ती लोक आपल्याजवळचा जे पैसा वगैरे त्याच्यामध्ये गुंतवतात. जसं क्रिप्टो करन्सीज वगैरे झाले, नारायणगावमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते प्रॉब्लेम झालेला आहे. तर माझ्या सैनिकांना विनंती आहे की असं कुठल्याही सायबर क्राईममध्ये जाऊ नका. आणि याच्यामध्ये एक MSC आहे, मल्टी लेवल मार्केटिंग. ह्या कंपन्या पण माझ्या सैनिकांना वेगवेगळे आमिष दाखवून पैसे गुंतवणं सांगतात. तसं काही करू नका. कुठलीही स्कीम असेल अगोदर ऑफिसमध्ये या, पडताळणी करा, तरच पुढे जा. जे नियोजन केलं, नियोजन करणं एवढं सोपं नसतं. हे सगळ्या गोष्टी पळापळ करायला लागते, वेळ काढायला लागतो. म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला एकदा बोलण्याचं म्हणजे आपल्या संघाचे होण्याचे गुणगान आहे हे नर्मदा परिक्रमा करीत आहे. आणि सांगण्याचं आता दुसऱ्यांदा नर्मदा परिक्रमा ते करत आहेत. आणि त्यांनी मला सांगितलं तिथे जाऊन तुम्ही 2 मिनिटं तरी बोला. म्हणून या ठिकाणी मी बोलत आहे. कैवल्याचा पुतळा मोक्ष मार्गाचा सांगणारा ज्ञानेचा राजा ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या झालेल्या पावन झालेल्या भूमीमध्ये आपण हे सर्वजण जमलो. आणि खऱ्या अर्थाने आज शिवनेरी माझी सैनिक संघ आज या माता भगिनी आहेत त्यांचा सत्कार झाला आणि खूप बरं वाटलं. म्हणून मी जास्त काही न बोलता 1-2 घोषणा देणार आहे. सर्वांनी जोरदार जय बोलायचे. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. अशाच प्रकारे हे कार्य पुढे चालू राहू. आणि मला एक सांगायचं म्हणजे माझे मित्र मेहर साहेबांचं ते नाही, परंतु परमेश्वरा पुढे काही करू शकत नाही. आणि जो आवडेल लोकांना तो आवडेल देवाला. असो जास्त काही न बोलता मी माझे 2 शब्द बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रमुख माननीय खैरे साहेब तसेच आपले पदाधिकारी, या कार्यक्रमाला आपण सर्व उपस्थित राहिलात, सर्वांचे धन्यवाद. मला या कार्यक्रमाला येण्याची संधी मिळाली. माझी चुलती मागच्या इलेक्शनच्या पिरियडमध्ये एक्सपायर झाली आणि त्याचा 10वा होता. त्यावेळेला मला मतपेटी बंदोबस्त असल्यामुळं यायला मिळालं नाही. पण ही संधी मला आज हा कार्यक्रम आपण ठेवला. मी व्हॉट्सअप ग्रुपवर पाहिलं आणि म्हटलो आता गेलंच पाहिजे. मला खूप अभिमान वाटला. आपले जुन्नर तालुक्यातील सर्व मान्यवर पदाधिकारी आणि आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आज उपस्थित आहेत. आणि सर्वात ऑफिसला भेट दिली. आपल्या नारायणगावचं जे आपलं ऑफिस आहे त्याला भेट दिल्यानंतर म्हणजे आपला एक असा दीपस्तंभ उभा राहिला आहे. इवलेसे लोक लागे द्वारी त्याचा वेणू गेला गगनावर. आपली संस्थेची जी सुरुवात झाली आपले आवचक साहेब असतील यांच्या माध्यमातून, त्याच्यानंतर जुंद्रे साहेब असतील. जुंद्रे साहेबांशी आम्ही फोनवर बोलतो. आम्ही रिटायर झाल्यानंतर शरद बेळे असतील, मी असेल तर आम्ही जुंद्रे साहेबांच्या घरी जायचो. आपल्या संघटनेचं त्यांनी जे कार्यक्रमाचं सुरू केलं त्याच्यानंतर आपले वाघे साहेब असतील, हे जे यांनी जी सुरुवात केली हे अप्रतिम झाले. आणि हा आपला दीपस्तंभ असा उभा राहिला आहे, याचा वटवृक्ष झाला आहे. आणि खरंच मला खूप कौतुक वाटतं. आपल्या ऑफिसचे जे प्रवीण शेळके साहेब आहेत यांनी मला आल्याबरोबर विचारलं, अहो ढोले तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नाचं सर्टिफिकेट आणलं का? त्यांनी मला मागच्या वेळेला चांगलं लग्नाला उपस्थित होते. आपला शिवनेर माजी सैनिकांचा जो ग्रुप आहे याच्यातील आपली लोक माझ्या मुलीच्या लग्नासाठी कल्याण या ठिकाणी आली होती. आणि त्याच वेळेला त्यांनी सांगितलं की तुमच्या माजी सैनिकांच्या मुलीच्या लग्नासाठी आपल्या सरकारकडून 1 लाख रुपयाची मदत करण्यात येते. तर तुम्ही फक्त तुमच्या मुलीचं मॅरेज सर्टिफिकेट आमच्याकडे घेऊन या. आता मॅरेज सर्टिफिकेटची प्रोसेससाठी आम्ही टाकलेलं आहे. त्यांना बोलतोय तुम्हाला एक 15 दिवसामध्ये आम्ही मॅरेजचं सर्टिफिकेट देतो. आता ते शेळके साहेब मला इथं आठवण केली
परत त्यांचं माझं फोनवर पण बोलणं झालं. पण आपल्याला अशी माणसं लाभलीत ना, एक नंबर. मी शेळके साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो. कधी पण तुम्ही ऑफिसला गेले तर ते तुमची काही अडचण असली तरी ते एकदम एका मिनिटामध्ये सोडून देतात. आपण पाहिलं ते ज्यांची पेन्शन बंद होती त्यांनी ती मिळवून दिली. त्याच्यानंतर ते स्वतः लॅपटॉप घेऊन त्या दुर्गम अशा भागात जाऊन त्यांनी त्या माणसांना मदत केलेली आहे. त्याच्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद करतो. आणि अत्यंत महत्त्वाचा आहे व एवढ्यासाठी की आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये एक माजी सैनिक संघटना असावी, एक स्वप्न बघणं आणि ते स्वप्न जे उराशी बाळगलं होतं अनेक सैनिकांनी, त्याची पूर्तता होणं ही अत्यंत मानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्या माजी सैनिक संघटनेचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या शिवनेरी किल्ल्यावर झाला त्या शिवनेरी किल्ल्याचं नाव आपण शिवनेरी माजी सैनिक संघटना असं देतोय. आपल्याला ठाऊक आहे, परत त्याची गरज नाही सांगण्याची, पण मला ते तरी सांगायचं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये 18 पगड जाती सगळ्या लोकांना एकत्र घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. आपण त्यांचे सगळे मावळे आहोत हे मला म्हणून घेण्यासाठी अत्यंत अभिमान वाटतो. आज आपल्या माजी सैनिक संघटनेचा हा द्वितीय वर्धापन दिवस आहे. याच्यासाठी गेला 1 महिने आपले अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सल्लागार, कोषाध्यक्ष आणि बाकीचे इतर सगळे संचालक मंडळाचे सदस्य अगदी मायक्रो लेवलवर सगळी तयारी चालली होती. त्याच्यामध्ये प्रत्येक कुटुंबातील मॅक्सिमम सदस्यांना इथं बोलावून घेण्याचा आटोकाट प्रयत्न होत होता. आणि आम्हाला वाटलं होतं आज हॉल गच्च भरणार नाही, कारण 10चा कार्यक्रम असताना तो 11ला सुरू केला. पण नंतर जी गर्दी झाली ती बघून अत्यंत समाधान वाटते. मला एवढे एकच बोलावं असं वाटतं की इथून पाठीमागे काय घडत होतो तो धनुष्यातून सुटलेला बाण आहे, तो गेलेला परत मागे येणार नाही. उद्या तुमच्या आमच्या आयुष्यात काय घडणार आहे याच्याबद्दल आपल्याला काही माहीत नाही. आपल्या हातात एकच आहे की आजचा दिवस जास्तीत जास्त सुखा समाधानात कसा जाईल याच्यावर आपण जास्त फोकस केलं तर बरं होईल. अजून एक गोष्ट आवर्जून मला अशी वाटते की आत्ताच बोर साहेबांनी आणि खरमाळे साहेबांनी खालून सूचित केल्याप्रमाणे पाटील साहेबांनी सूचित केलं होतं की 71 आणि 65च्या युद्धामध्ये जे सैनिक माजी सैनिक होते त्यांचा आपण सन्मान केला, सत्कार केला. आज आपला वर्धापन दिवस आहे. ती लोक 40-50 वर्ष पेन्शन येऊन आलेली आहेत आणि आज आपल्यात आहेत. त्यांच्यासाठी हा किती गौरवाचा क्षण आहे की 40-50 वर्ष ते सरकारी पेन्शन घेत आहेत. त्यांना दीर्घायुष्य लाभलेले आहे. मला आज हे म्हणावंसं वाटतं की ते जर तेव्हापासून आजपर्यंत जीवित कार्य त्यांचं अजून चालू आहे, तर आजचा जो द्वितीय आपला जो वर्धापन दिवस आहे, आपण पुढचे 25, आता फक्त 2 आहे त्याच्यामुळे 5 लागला, तर 25च्या वर्षी सुद्धा आपण सगळे तेव्हा उपस्थित असू अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि आपल्या माजी सैनिक संघटनेसाठी खूप 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 अनंत शुभेच्छा देतो. धन्यवाद. तो करता आणि करता आहे सर्व तुझपासे. अंग संग पाहुणे तुला विनंती करी अवतार सगळा. राजांचाही तो महाराजा मी दासांचा दास असला. सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रणाम करतो की मला या ठिकाणी बोलवण्याचा आणि एवढा सन्मान करण्याचा अभिमान दिला. तर सर्वांचे धन्यवाद मानतो. आज या ठिकाणी माजी सैनिक संघ त्यांनी हा जो द्वितीय वर्धापन दिन आहे हा साजरा करण्याचा हा खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी करत आहात. मला या ठिकाणी बोलवलं. मी आतापर्यंत स्टेजवरतीच कधी येत नव्हतो आणि प्रमुख पाहुणे म्हणून नंतर मी सुरुवातीला तिथं पाहिल्यानंतर त्याचा कामात होता आणि माझं बराच वेळ बसल्यानंतर थोडंसं आकर्षण कमी झालं. तर मी या ठिकाणी पाहण्यात आलं की वयाने खूप मोठे सर्वजण आहात, मी तुमच्यासाठी खूप लहान आहात आणि मी तुम्हाला काय सल्ला द्यावा हाच विचार करत होतो बसल्यानंतर. पण
या ठिकाणी त्या नावामध्येच खर माळे आहेत. त्यांनी खरे खरे शब्द सांगितले या ठिकाणी. त्यावेळेस काहीतरी बोलू आणि त्यांना काहीतरी सजेशन देऊया या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. काही चुकलं असेल, चुकत असेल तर उदार अंतर्गणाने लहान म्हणून माफ करा, कारण की मी बोलण्यासाठी आत्ताच प्रयत्न करत आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी सर्व आम्ही 2025ला ही लेह लडाख या ठिकाणी आर्मी कॅम्पमध्ये 5 दिवस जाण्याचा योग आला. या ठिकाणी गेल्यानंतर हा मिलिटरीचं जीवन काय असतं बघता आधी ऐकून होतो. माझे चुलत दाजी आहेत, बहीण आहेत, ते मिलिटरीमध्येच असतात, त्यांच्याकडून सर्व गोष्टी ऐकली होती. पण प्रत्यक्ष जेव्हा त्या ठिकाणी 5 दिवस त्या कॅम्पबरोबर गेलो, त्या ठिकाणी मिलिटरीचं जीवन काय असतं तर त्या ठिकाणचा अनुभव घेतला की त्यांचे डिसिप्लिन सर्वात मला सुरुवातीला पहिल्या दिवशी सांगितलं की ज्या मिलिटरी मॅन होते त्यांनी आम्हाला सगळ्यांनी आल्यानंतर विचारलं की तुमचं खाण्याची वेळ, ते उठण्याची वेळ आणि आंघोळीची वेळ सांगा. मी अंदाजे त्यांना सांगितलं की मी 4:30ला उठतो म्हणून. मी 5ला उठत असतो, पण 4:30ला सांगितलं. थोडंसं म्हणजे की त्यामध्ये की खरंच डिसिप्लिन आहेत काही पाहण्यासाठी सांगितलं. 4:29 माझा दरवाजा वाजला गेला. हे डिसिप्लिन मला त्यावेळेस समजलं. माझ्या मुलीने त्यावेळेस माझी मुलगी होती 5 वर्षाची, त्यावेळेस तिला सांगितलं की हे डिसिप्लिन पाहायचं असेल तर फक्त मिलिटरीमध्येच राहिलं होतं. मी प्रवीण शेळके सरांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो की त्यांनी PCSच्या परमिशनसाठी त्यांनी माझा खूप फॉलोअप घेतला, पण आम्ही त्या वेळेला पूर्ण करू शकलो नाही. काल पूर्णपणे फाईल पूर्ण अपलोड झालेली आहे. मी 15 दिवसामध्ये पूर्ण फाईल पूर्ण कंप्लीट होण्याची अपेक्षा करतो. साहेब पूर्णपर्यंत पाठिंबा घेतातच, कधी पाठपुरावा घेतातच, प्रयत्न आहे. पण या ठिकाणी एकच शब्द देतो की जोपर्यंत ECS होत नाही तोपर्यंत मिलिटरीचे माजी सैनिक संघ आहेत त्या प्रत्येक व्यक्तीला तोपर्यंत फ्री मोफत तपासणी करत आहे. या ठिकाणी एक सल्ला देण्यासाठी की सर्वांना सांगतो की करमाळे साहेबांनी आत्ताच सांगितलं की खेड, आंबेगाव आणि जुन्नरमध्ये सर्वात जास्त रुग्णांची संख्या कॅन्सरची आहे तर ती फक्त जुन्नर तालुक्यामध्ये आहे. पूर्ण महाराष्ट्राच्या सर्वमध्ये आहे की जुन्नर तालुक्यामध्ये एवढं होण्याचं कारण आहे की हे आहेत जे खाद्य आहेत आपल्याकडे ते खूप काही पेस्टिसाईड होत असतं. त्या पेस्टिसाईडमध्ये त्याचा शरीरावरती परिणाम होत असतो. मी माझ्या हॉस्पिटलला दर महिन्याला एक तरी पेशंट हा कॅन्सरचा आढळला जातो. पण हे आढळण्यासाठी ते आढळतात, पण जो हे आलेला असतो की हा पेशंट की बराचसा उशीर झालेला असतो. ज्यावेळेस या ठिकाणी आपण आत्ताच्या या ठिकाणी फक्त तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे या ठिकाणी पूर्ण चेकअप होणार नाही, पण यानंतरच्या प्रत्येकाला काही कोणीतरी शंका आली असेल किंवा स्त्रियांमध्ये काही असतात वगैरे तर सांगितलं जात नाही. काही स्त्रीरोग तज्ञ पण आहेत आपल्या इथे, तर त्यांच्याशी तुम्ही जाऊन प्रत्यक्ष भेटा. त्या ठिकाणी तुमची कोणती फी घेतली जाणार नाही. की ज्यावेळेस हे निदान तुमच्या तपासण्या लवकरात लवकर झाल्या तर नक्कीच 100% हे आजार बरे होतात. कॅन्सरसारखे आजार बरे होतात, इतर आजारावरती तर लवकरात लवकरच उपचार होत असतात. सर्वांचं शरीर सुदृढ राहण्यासाठी, मन सदृढ राहण्यासाठी आणि मेंदू सदृढ राहण्यासाठी काही ठराविक जे असतात आहार असतात, हा आहार सर्वात महत्त्वाचा आहे. मी त्या ठिकाणी पाहतो की आज तुम्ही ज्या सर्व्हिस करत होता त्या ठिकाणी तुमची हेल्थ काय होती आणि आज हेल्थचं परिणाम कसं झालेला आहे. ज्यावेळेस तुमच्या शरीराची हालचाल त्या प्रमाणात होती त्या प्रमाणात तुमचं शरीर वजन आणि त्याप्रमाणे तुमचं कोणतेही आजार नव्हते. पण जसं जसं वय वाढत गेलं त्या आजाराचं प्रमाण वाढत चाललं. सर्वात जास्त प्रमाण आहे मधुमेह आणि ब्लड प्रेशरचं. जर हे आजार कमी व्हायचं असेल तर तुमच्या आहारामध्ये काय खायचं आणि काय खाऊ नये यावरती सर्वात मोठं नियंत्रण ठेवलं पाहिजे. साहेबांनी या ठिकाणी सांगितलंच होतं की तळलेलं गोड खाऊ नका. साहेब की सर्वात जास्त आहारामध्ये की तुम्ही ज्यावेळेस लहान होता म्हणजे आमच्या लहान आठवतं की तुम्ही ज्यावेळेस सर्व्हिसमध्ये करत होता की गोड किंवा जे पदार्थ असायचे फक्त कोणता तरी सण असेल त्याच वेळेस महिला बनवत असायच्या. पण आज सर्रास झाले की प्रत्येक दिवशी प्रत्येक जेवणाबरोबर हे गोड आदत झाले. तर कोणतेही प्रमाण जर अति प्रमाणात झालं तर त्याचा दुष्परिणाम हा शरीरावरती होतच असतो.
सर्वात जास्त खाण्यामध्ये आपल्या शरीराचं हालचाल किती आहे, त्या हालचालीनुसार आपला आहार ठरला जातो. आपल्या हालचाली कमी असेल, शारीरिक कष्ट असेल, मनाला कोणते व्यायाम असेल, तर आपल्या शरीरामध्ये हे नैसर्गिकरित्या हे आजार घडत जातात. स्त्रियांमध्ये वारंवार टाचा दुखणे, कंबर दुखणे, गुडघे दुखणे हे आजार हे सर्रास होत आलात. कारण काय असतं की त्यावेळेस स्त्रियांना आठवतं, म्हणजे आम्ही नाही सांगायचं की त्यावेळेस तुम्हीच असतात की आम्हाला त्यावेळेस लहान असतं काही की पिठाचे खायला मी लहानपणी असताना पिठापासून बनवलेले उडदाचे असो, बाजरी ज्वारीच्या या गव्हाचे हे पदार्थ देत होते. आज स्त्रियांना तोच कंटाळाला बनवण्याचा मॅगी, जे काही कुरकुरे, बिस्किट हे सहज मुलांना भेटत जातं. या कंटाळा आल्यामुळे हे आजार सहजासहजी घडत जातात. तर हा आहार आपण जर जाणवला की पूर्वीचा आहार हा खूप छान होता, त्या आहारामुळे कोणते आजार घडत नव्हते. प्रत्येकाच्या शरीरामध्ये कॅल्शियमचं प्रमाण मुबलक प्रमाणात गेलं, प्रोटीन प्रथिनांचं प्रमाण मुबलक केलं तर कोणतेही आजार लवकरात घडणार नाही. नैसर्गिकरित्या ज्या की रक्तवाहिन्यांचे आजार घडतात, त्या रक्तवाहिन्यांच्या आजारामध्ये ते सर्वात तेलकट पाण्यामध्ये आज म्हणजे पाहिलं जातं की प्रत्येकाच्या घरात कधी ना म्हणजे दररोज काही ना कधी तळलेलं असतं. माझी आई ज्यावेळेस मी लहान होतो, आमच्या घरामध्ये महिन्याला फक्त त्या पिशवी कॅरी बॅगमध्ये एक पावशेर तेल येत होतं. आज जर पाहिलं तर कोणत्याच घरामध्ये 1 लिटरच्या वरती तेल येत नाही आणि ते आठवडाभरही पुरत नसतं. आमचं जे पावशेर तेल होतं ते महिनाभर पुरायचं आणि कधीतरीच एखादा व्यक्ती पाहुणा आला तर तो चोरून आम्हाला चहा शिल्लक राहिला तो चहा मिळत होता. आज दररोज सकाळ दुपार संध्याकाळ हा चहाचं प्रमाण चालू आहे. तर यामध्ये की साखरेचं प्रमाण अति घडत असल्यामुळे की आपल्याला हे मधुमेहाचे आजार घडतात, हृदयाचे आजार घडत असतात, बाकी किडनीचे आजार घडत असतात. व्यायाम हा खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने व्यायाम करा. शरीरासाठी व्यायामाची गरज आहे, मनासाठी कोणते ना कोणते छंद घडवतात की प्रत्येकाला कोणते ना कोणते छंद असतात. स्त्रियांमध्ये आता इथे पाहिलं की एवढी सुंदर रांगोळी मी पण ट्राय करत होतो माझ्या मुलीला मी रांगोळी शिकवण्यासाठीचा. त्याला सुद्धा खूप म्हणजे मेंदूला चालना द्यावी लागते, तेव्हाच ती कला घडत असते. ती प्रत्येकामध्ये ती विरंगुळा करण्यासाठी कोणते ना कोणते छंद असतात. छंद जोपासा. माझ्याकडे 70-72 वर्षाची एक आजीबाई आली आणि त्या आजीबाईच्या हातात त्यावेळेस सर्वात जुनी विणलेली ती दोऱ्याने विणलेली ती पिशवी होती. मला त्याचं कौतुक वाटलं, कारण काय माझ्या आजीने तशी एक पिशवी विणली होती, पण ही पिशवी विणताना मी त्यावेळेस पाहिलं होतं आणि मी त्या आजीनं सांगितलं की मलाही ती पिशवी बनवून द्या अशा प्रकारची दोऱ्यांची ते नक्षीकाम असणारी. तर त्या पिशवीची किंमत आजीने मला सांगितली 300 रुपये लागेल, पण मी त्यावेळेस त्या आजींना 500 रुपये दिले. पण ज्यावेळेस त्या आजींना दिले की आजी किती दिवसात बनवून द्या, तर आजी सांगितली मला कमीत कमी 8 दिवस तरी लागतील. आज रोजी सांगायचं की दिवसाला 300 रुपये सुद्धा रोज पुरत नाही, पण या आजींना बनवण्यासाठी की रोज थोडा वेळ लागून असे 8 दिवस लागले. पण ती जी कला होती, ह्या कलेमध्ये त्यांना आनंद होता आणि ह्या आनंदासाठी त्यांनी ती कला अवलंबली होती. तर त्या आजीचं मला कौतुक वाटतं. अशा प्रत्येकामध्ये कोणत्या ना कोणत्या कला असतात, त्या कलेला जोपासलं पाहिजे. दररोज सकाळी थोडा ना थोडा काही ना काहीतरी प्रत्येकाने व्यायाम केला पाहिजे. शारीरिक व्यायाम हे आहेत, त्याच्याबद्दल मानसिक काय व्यायाम आहे, मेंदूचे व्यायाम आहेत, त्याचे सगळे छंद कोणते असतात. काहींना गाण्याच्या ठिकाणी पाहिलं गाण्याचा छंद आहे, रोज तुम्ही जा. आज तुमचं हे जीवन ते खूप छान आहे, त्या जीवनाचा आनंद घ्या. हा जीवन परत पुन्हा कधी भेटेल की आता अशी घटना घडली की सकाळी बसलेला माणूस उतरता गायब झाला. तर त्या जीवनाचा आनंद घ्या. मनासाठी व्यायाम करण्यासाठी प्रत्येकाने योगासन, प्राणायाम हे करत जा. प्राणायाम हा सर्वात जास्त चांगला व्यायाम आहे. मी 2007 मध्ये विपश्यना हे शिकण्यासाठी गेलो होतो. 7 दिवस मी त्या ठिकाणी पाहिलं होतं की आपल्या शरीराचे आपणच अभ्यास करण्याचं स्कॅनिंग जे असेल, तर शरीराचं पूर्ण स्कॅनिंग करायचं असेल तर विपश्यना खूप छान आहे. विपश्यना करा. प्रत्येकाने आता त्या सेवा संघ तुमचा या ठिकाणी काम करत आहे. याचबरोबर शरीरासाठी मी तर म्हणेन की आठवड्यातून किंवा महिन्यातून प्रत्येकाने सर्वांनी एकत्र जमून काहीतरी नवीन शरीरासाठी जे असणारे ज्या शारीरिक व्यायाम असतात किंवा मेडिटेशन असतात
त्याच्या प्रत्येकाने त्याच्यासाठी एकत्रित येऊन ते शिका. रोजच्या तुम्ही भेटल्या नाहीये. हा प्रवास जर सांगायचा असेल तर 3-4 तास लागतील बोरसाहेब. तर मी 10 मिनिटांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. मला वाटतं संचालक मंडळाने विनंती केली होती की तुम्ही 10 मिनिटांमध्ये जो प्रवास केलाय तो सांगा, जेणेकरून आपल्यातील असे अनेक माजी सैनिक तयार होतील, जेणेकरून पहिली इनिंग आपली बेस्ट सिनियरली संपलेली आहे, दुसरी इनिंग इकडे येऊन पण सुद्धा समाजासाठी कुठेतरी काम करतील असा त्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. म्हणजे मी प्रवास रिटायरमेंट नंतरचा सांगेन. आर्मीतला प्रवास तर सगळ्यांना माहीतच आहे. ऑलरेडी आर्मीत काय केलं काय नाही, आपण सगळे आर्मीतले माझे सैनिकच आहोत आणि आपला प्रवास कसा होतो त्या ठिकाणी आपल्या सर्वांना माहीतच आहे. परंतु 2012 नंतर रिटायरमेंट नंतरचा जो माझा प्रवास सुरू झाला जुन्नर तालुक्यामध्ये, मी सर्वात पहिल्यांदा अकॅडमीची स्थापना केली होती जुन्नरमध्ये. म्हणजे मी आल्यानंतर 1 महिना युनियन बँकेमध्ये थेरगावमध्ये पुण्याला नोकरी केली आणि एसीतली नोकरी काय आवडली नाही. आपण सगळे फिरणारी माणसं, एसी मध्ये काय आपल्याला कट होत नाही. त्यानंतर प्रवास सुरू केला. म्हणजे जुन्नरमध्ये येऊन एक अकॅडमी स्थापन केली आणि अकॅडमीत एकच वर्ष अकॅडमी चालवली. अकॅडमी जवळपास 70 मुलं मी या ठिकाणी माझ्याकडनं भरती झाली. अकॅडमी बंद केल्यानंतर मला वाटतं आपल्या पोलीस होते या ठिकाणी, कॉन्स्टेबल होते, आपल्या साहेबांचे त्या ठिकाणी PA होते, PI साहेबांचे पोलीस स्टेशनच्या जुन्नरचे 5 त्या ठिकाणी कॉन्स्टेबल होते. त्यांनी एक्झाम दिली होती आणि अकॅडमी बंद केली होती. फॉरेस्ट डिपार्टमेंटची तयारी करत होती. माझ्याकडे आले, म्हणले आम्हाला तुमच्याकडनंच तयारी करून घ्यायची ग्राउंडची. बरं, वजन त्यांचं 85 किलो. 85 किलो आणि ग्राउंड 1 महिन्यानंतर ग्राउंड हे करायचं काय? म्हणलं एक काम करा, जर मला प्रशिक्षण घ्यायचं असं 1 रुपया देऊ नका. फक्त तुम्ही ज्यावेळेस माझ्याकडे 2 तास येशाल त्यावेळेस ही बॉडी फक्त माझी असेल, तुमची नसेल. ह्या एका अटीवर जर तुम्हाला शिकवायचं असेल तर याला घेऊ नका. त्यांनी मान्य केलं. त्यांची जी ट्रेनिंग सुरू केली त्या ट्रेनिंगमध्ये त्यांचं 1 महिन्यामध्ये 85 किलो वजन मी 65 करून आणलं. विशेष म्हणजे ज्या डेरे आश्रमामध्ये मी त्यांचं फिजिकल घेत होतो, अक्षरशः त्यांना त्या ठिकाणी जर लॉक जंप गेलं नाही त्या मातीवर पालथं टाकायचं. 5 जणांपैकी जे हा 5वा असायचा, दोघांनी हात धरायचे, दोघांनी पाय धरायचे आणि काठीणीवरून उडी मारायचं त्यांना. असं 1 महिना खरतर ट्रेनिंग केलं. असे 5च्या 5 PSI ते करतो. म्हणजे आपला प्रवास जर आपल्या मुलांना जर द्यायचा असेल तर मला वाटतं मुलांची जास्त त्यांना प्रेम जास्त देऊ नका ट्रेनिंगच्या कालखंडामध्ये. त्यांना ढाला त्याच्यामध्ये, जेणेकरून आपली मुलं उद्याचं भविष्य घडू शकतील. असा त्या पाठीमागचा प्रवास होता. त्यानंतर जुन्नर तालुक्यामध्ये आल्यानंतर भटकंती सुरू केली. सर्वप्रथम मी जुन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्याचा पूर्ण भाग पिंजून काढला अक्षरशः पायात. जुन्नर तालुक्यातील ज्या बालाघाट रांगा आहेत 5 सह्याद्रीच्या वसलेल्या, त्या सह्याद्रीच्या बालाघाट रांगांमध्ये नक्की घडलंय काय हे लिहिण्याला सुरुवात केली. सकाळपासून भटकंती असायची, संध्याकाळी 8 ते 10 वाजता यायचा. 8 ते 10 वाजता लिहायला सुरुवात करायची. सकाळी 5 वाजेपर्यंत फक्त मोबाईलवर लिहायचं. मी मोबाईलवर 4,500 लेख मोबाईलवर टाईप केले. मिसेस वाढायची, मुलं वाढायची, त्यांच्याकडे लक्ष नसायचं. आणि मला जुन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्याचा जर विचार केला की भातशेती एकदा जर संपली तर त्यांच्यानंतर त्यांचं जीवन आपल्या पूर्व पट्ट्यावर अवलंबून असते. कुठेतरी बनकर फाट्यावर गाड्या लागतात आणि त्या गाड्यांमध्ये बसून यांना शेताची मजुनदारी करावी लागते, रोजंदारी करावी लागते. म्हणजे यांचं जीवन जर बदलायचं असेल तर आपल्या जुन्नर तालुक्याला एवढा ऐतिहासिक वारसा लाभलाय. त्या ऐतिहासिक वारशावर जर लिहायला सुरुवात केली आणि यांच्या जीवनमानामध्ये जर पर्यटनाच्या माध्यमातून जर उत्कृष्टाचं जर त्यांचं जीवनमान सुधारलं तर त्याच्यावर काम करायला सुरुवात केली. तेही करत असताना रेस्क्यू करायला सुरुवात केली. जुन्नर तालुक्यातील सगळ्यात पहिल्यांदा जो असणारा फार मोठा ऍक्सिडेंट आहे माळशेज घाट एसटी ऍक्सिडेंट. जी दरीमध्ये एसटी गेली होती त्या दरीतील 27 प्रवासी गेले होते. मला वाटतं आपल्याकडे आण्याचे राहणारे डोंगरे सर ते आहेतच. आण्याची यात्रा होती, त्याच दिवशी दुर्घटना घडली होती. 7 जण आणे गावातले त्या दृष्टी दुर्घटनेमध्ये गेले होते. सकाळपासून आमचं रेस्क्यू चालू झालं होतं. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आमचं रेस्क्यू चालू होतं. त्या रेस्क्यूमध्ये मृतदेह काढायचं काम 27 करायचं काम आम्ही केलं होतं पहिल्यांदा जाऊन. असे अनेक रेस्क्यू केले. मला रेस्क्यू कुठेतरी घडावेत आपल्या माध्यमातून. कुठेतरी आपलं पर्यटन जर घडत असेल तर पर्यटनाच्या माध्यमातून विविध प्रकारचे या ठिकाणी ऍक्सिडेंट होतील आणि आपल्या तरुणांना किंवा त्या ठिकाणी येणाऱ्या यात्रेकरूंना पर्यटकांना वाचवायला कोणी नसेल म्हणून सगळ्यात पहिल्यांदा त्या ठिकाणी रेस्क्यूची स्थापना केली आणि रेस्क्यू करायला सुरुवात केली. म्हणजे आळशी माणसं गाडी ऍक्सिडेंट असेल, हरिश्चंद्र गडावर अडकलेले पर्यटक असतील, आपल्या दरीमध्ये 300 फूट गाडगरमध्ये गेलेले अनेक असे रेस्क्यू केले आणि माणसं वाचवायला सुरुवात केली. अनुभव आपल्या आर्मीचा होताच. आर्मीमध्ये आपल्याला शिकवलं जाते की देश सेवा कशी असावी आणि देश सेवा कशी घडावी हे या माध्यमातून हे करत गेलो.
तिच्यातला एक रेस्क्यू होता. उद्या आपली शिवजयंती आहे ना, आपल्या शिवनेरी माजी सैनिक संघाचं नाव शिवनेरीच. शिवजयंतीच्या दिवशीच मला वाटतं 2022 का 21 साली एक घटना घडली हडसर किल्ल्यावर. मुंबईचे 25 पर्यटक होते. त्यांनी ट्रेक हडसर करून न करता त्यांनी खिळ्याच्या वाटेने केला आणि त्याची लिडिंग एक मुलगी करत होती. ती मुलगी लिडिंग करत असताना खिळ्याच्या वाटेने वर चढून गेली. आपल्या असणाऱ्या संरक्षित तटबंदीवर चढली. फक्त किल्ल्यावरच पाय ठेवायचा होता. तिच्या हातामध्ये भगवा होता आणि त्या भगव्याला झटका हवेने दिला आणि ती 200-250 फूट दरीमध्ये फेकली गेली. फार भयानक स्थिती होती. सकाळचा आमचा कार्यक्रम शिवजयंतीचा होता. मला त्यांच्याकडनं फोन आला की जरा अशी दुर्घटना घडलेली आहे. मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हीच आठवले, कारण ह्या रेस्क्यूला तुम्हीच अंजाम देऊ शकता. मी साहेबांच्या आमच्या कामावर घातला. हा विषय की असाच दुर्घटना घडलेली आहे. तुम्ही एक काम करा म्हणले, 2 जण तुम्ही लगेच जावा आणि त्या ठिकाणी मदत कार्य सुरू करा. एक पोलीस घेऊन आणि 2 जण आम्ही असे 3 जण एक पोच सर होते. आम्ही अगदी 20 मिनिटामध्ये हडसर किल्ला गाठला. तिथून 20 मिनिटामध्ये ती मुलगी ज्या ठिकाणी पडली होती त्या मुलीपर्यंत पोहोचली. त्या ठिकाणी जे 24 जण होते उतरून त्या कठाड्यावर येऊन रडत बसले होते अक्षरशः. आणि आम्ही ज्यावेळेस गेलो त्या मुलीचा मी हात पाहिला, चेक केला, त्याच्यामध्ये पडलेली होती, टणटणीमध्ये मुलगी पडलेली होती. हात चेक केला आणि त्यांना विनंती केली वरचे जे त्यांचे सहकारी होते रडत होते. अरे म्हणलं मूर्खांनो, खाली या ती वाचेल जिवंत. त्या ठिकाणाहून आम्ही रेस्क्यू सुरू केला. त्या मुलीला अक्षरशः 15 ते 20 मिनिटांमध्ये आम्ही खाली हडसर गावामध्ये आणलं आणि ॲम्ब्युलन्समध्ये पोलिसांच्या हवाली केली. ॲम्ब्युलन्समध्ये बसून दिलं. ॲम्ब्युलन्स निघून गेली आणि त्यानंतर ते जे 24 जण रडत होते त्यांनी गरडा घातला. ते म्हणले खरंच ही श्रेय वाचेल का? तिचं नाव स्वतः श्रद्धा कामटे. एक ऐतिहासिक घराण्यातली मुलगी होती. श्रद्धा कामटे म्हणून कामटे घराण्यातली मुलगी होती. आणि गरडा घातल्यानंतर त्यांना म्हटलं की अरे ही मुलगी कधीच मेलेली. ते म्हणले तुम्ही असं कसं काय म्हटलं की ती जगल? म्हणलं अरे जर तुम्ही तिला जगल म्हटले, मेली म्हणलं असतं तर तुम्ही आम्हाला मदत केली नसती. आम्ही 3 जणांनी हा रेस्क्यू केला नसता. परिणामी तुम्ही रेस्क्यू करायला मदत केली, तिला 15 मिनिटांमध्ये खाली घेतलं. म्हणून मी म्हणलं की जगल तुम्ही वाचायला मदत करा. आणि 8 जणांनी मदत केली म्हणून ती मुलगी खालीपर्यंत आली. काही गोष्टी अशा आहेत आपल्याला आर्मीमध्ये शिकवल्या जातात बऱ्याचशा गोष्टी आणि त्याच गोष्टींचा वापर या ठिकाणी केला जातोय. वन प्रशिक्षण दिलं जातं, त्याच्यामध्ये पण हे शिकवलं जातं की सगळ्यात पहिल्यांदा आपली समाजसेवा आहे आणि समाजसेवा केलीच पाहिजे. आपण पर्यावरण वाचवायचा हा उद्देश फार महत्वाचा आहे, कारण पर्यावरण घटत चाललंय आणि हे पर्यावरण जर घटत गेलं, खरे साहेब या ठिकाणी तुम्ही नारायणगावचा सर्वे करा, तुमच्या गावातला सर्वे करा. तुमच्या गावातले आता लेटेस्ट मेलेले 10 माणसं विचारात घ्या. त्या मेलेल्या 10 माणसांमध्ये 7 ते 8 माणसं फक्त अटॅकनीच मेले. डॉक्टरना माहिती आपल्या स्मशानभूमीवर जी माणसं येतात नारायणगावच्या त्याच्यामध्ये 10 पैकी 8 माणसं फक्त आणि फक्त अटॅकनीच मारतात. आम्हाला पर्यावरणाचं घेणं देणं पडलेलं नाही. म्हणलं पर्यावरणावर काम करायला सुरुवात करू. ही सगळी काम होती. पर्यावरणावर काम आम्ही 12ला सुरू केलं होतं. सगळ्यात पहिल्यांदा बीज कलेक्शन केलं, सीड्स कलेक्शन केलं. 25 ते 30 लाखाहून सीड्स कलेक्शन करून आम्ही डोंगर रांगेमध्ये फेकतोय. आमचा हित नाहीये, फिरती होणं म्हणजे आमचा व्यायाम होणे, जास्त काही मोठं काम नाहीये. मला वाटतं आपण प्रत्येक जण करू शकतात. जगायचं असेल मला वाटतं बाहेर पडा, कुठेतरी डोंगर चढा, कुठेतरी बी कलेक्शन करा, ते त्याच्यावर टाकत जा. कारण आपल्या मुलांना उद्या श्वास घेता येत नाही. मी आज 10 दिवस दिल्लीला होतो. दिल्लीतल्या माणसाला आजही श्वास घेता येत नाही. सगळ्यात पहिल्यांदा समाप्त होणारी जगामध्ये पहिल्यांदा दिल्ली आहे. 53 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. दिल्लीमध्ये झाडं एवढी लावले परंतु दिल्लीतलं टेम्परेचर कमी होत नाही. दिल्लीच्या खांबावर रस्त्याच्या मध्ये याचे फवारे लावले पाण्याचे, कुठंतरी पॉल्युशन कमी व्हावं. फार भयानक स्थिती. एवढा वेळ घेणार मला 10 मिनिटं दिले बोलण्यासारखा बराचसा विषय, परंतु मला दिल्लीतून दिल्लीपर्यंतचा प्रवास सांगितलाय म्हणून सगळा भाग कॅन्सल करतोय मधला आणि डायरेक्ट दिल्लीच्या प्रवासात येतोय मी. की हे जे रेस्क्यू केले त्याच्या माध्यमातून मला शिवनेरी भूषण पुरस्कार सगळ्यात पहिल्यांदा 2019 साली भेटला. शासनाचा रजत पदक मला भेटलेले, जे ट्रेकरच्या माध्यमातून आपल्या अमेरिकन राजदूत आहेत आपल्या भारताचे, त्यांनी उत्कृष्ट ट्रेकर म्हणून मला सन्मान दिलेला आहे. त्याच्यानंतर जे आम्ही दोघांनी चर खोदले, सकाळी उठायचं 5 वाजता डोंगर माथ्यावर जायचे, चर खोदायचे, असे 2 महिने आम्ही लगातार काम केलं. त्यामध्ये एका पाऊस म्हणजे त्याच्यामध्ये 8 लाख लिटर पाणी साचते. 10 पाऊस झाले तर कोट्यावधी पाणी त्याच्यामध्ये साचलं जात आहे. तिथल्या डोंगरांना, तिथल्या असणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो. त्याचा इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड झालेलं आहे. आणि याच माध्यमातून राष्ट्रपतींनी राष्ट्रपती भवनामध्ये जेवणासाठी निमंत्रित केलं होतं 15 ऑगस्टला. आपला जो मन की बात कार्यक्रम झाला
तर मन की बात कार्यक्रमामध्ये 2-2.5 मिनिट पंतप्रधान आमच्यावर बोलले, फार सन्मान वाटला. आणि त्याच माध्यमातून आपल्या ज्या सेनाध्यक्ष आहेत, सेनाध्यक्षांनी मला स्पेशल, मी नाही म्हणत होतो तरी म्हटले तुम्हाला यायचे काय जरी झालं तरी, राष्ट्रपती भवनातील साऊथ ब्लॉकमध्ये त्या ठिकाणी आम्हाला निमंत्रित केलं आणि त्या ठिकाणी वेटरन याचीवर सवाट त्यांनी त्या ठिकाणी दिला. 2 मिनिट बोलण्याची संधी दिली होती. सगळे जनरल त्या ठिकाणी, ब्रिगेडियर सगळे माणसं बसली होती त्या ठिकाणी साऊथ ब्लॉकमध्ये. आणि ज्यावेळेस माझा सन्मान झाला, सेनाध्यक्ष म्हणजे 2 मिनिट बोला. मला वाटतं आपण जनरली असे शिपाई वगैरे पाहतो, कुठंतरी खालच्या रँकचे कर्नलपर्यंत लोक पाहतो, परंतु ज्यावेळेस मी तो सन्मान घेतला, कारण मी फर्स्ट लाईनला बसलो, मागं कोण बसला मला माहित नव्हतं. आणि ज्यावेळेस मी सन्मान घेऊन टर्न झालो, पाहतो तर सगळे काहीच्या धारी माणसं, खांद्यावर काहीच्या. मी घाबरून गेलो. मी डायरेक्टच त्यांना बोललो, सेनाध्यक्षांना, मला साहब मुझे तो डर लग रहा है, इतने आदमी कभी सारे देखे नहीं, इतने बड़े ऑफिसर, आज पहली बार देख रहा हूँ, मेरे पहली रिव्यू है. कुछ नहीं बोला बेटा, तुम्ही बोलना है. म्हणजे 2 मिनिट मार्गदर्शन करा. हे रिटायर होणार, निवृत्त होणार आहे, हे रिटायर झाल्या सुद्धा यांची समाजसेवा थांबली नाही पाहिजे असं मार्गदर्शन करा. मग त्यांना मी हा प्रवास थोडक्यामध्ये सांगितला. हा प्रवास दिल्लीपर्यंतचा होता. 28 जानेवारीला जे वेटरन झटकी आपली माजी सैनिकांची, त्याच्यावर मान मला आपल्या आर्मीने दिला, वेटरनच्या माध्यमातून भेटला. मिसेसला मला त्या माध्यमातून निमंत्रित केलं दूरदर्शन आणि पंतप्रधानांनी आपल्या परेडसाठी. मला वाटतं पर्यावरण सेवा फार महत्वाची आहे. श्वास घ्यायचा असेल, पर्यावरण सेवा केलीच पाहिजे. आपल्या माजी सैनिक संघाच्या माध्यमातून, शिवनेरी माजी सैनिक संघाच्या माध्यमातून आपण कुठेतरी प्लांटेशनची कामं करतोय, परंतु फार ताकदीनं अशी काम करावी. जाता जाता आरोग्यासाठी सल्ला देत मी तुम्हाला, भजी, वडापाव आणि भेळ आपल्या न्यूज पेपरवर चुकून सुद्धा खाऊ नका. त्याच्यानंतर तो न्यूज पेपर आपल्या टोपल्यामध्ये किंवा अन्न झाकण्यासाठी कधीच वापरू नका. सगळ्यात जास्त कॅन्सर करणारी शाही आपल्या ह्या वर्तमानपत्राची आहे. न्यायालयाने तिच्यावर बंदी घातलेली आहे. त्याच्यावर कधी भेळ, भजी खाऊ नका. काळं झालेले पुसून खातोय. सगळ्यात जास्त कॅन्सर व्हायचं प्रमाण वाढायला लागले. डॉक्टरांना विनंती की आपण पाहतोय जुन्नर आंबेगावचा सर्वे, सगळ्यात जास्त कॅन्सर जुन्नर आणि आंबेगावमध्ये. जेवढे दवाखाने आज एक सुरुवात आळे फाट्यापासून झाली कॅन्सरची, इथून पुढे सगळे कॅन्सरचेच हॉस्पिटल आपल्याला भविष्यामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि आपल्याला संगत डॉक्टर खैरे यांची भेटणार आहे इथून पुढे निश्चितच. तर मला बोलण्याची संधी या ठिकाणी आयोजकांनी दिली, आपल्या शिवनेरी माजी सैनिक संघाने दिली, त्याबद्दल मिसेस मी आणि माझं कुटुंब आपल्या सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतोय. पुनश्च एकदा आपल्या सर्वांना आपल्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. थांबतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, नारायणगाव. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.